नमस्कार. आपण आलो आहे चुंचाळे, तालुका यावल, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय संजय सिंग राजपूत यांच्या केळीच्या शेतात. भाऊंनी त्यांच्या शेतात जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता. तो प्रयोग केल्यानंतर काय अनुभव आला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. सर, काय फरक जाणवला? नमस्कार सर. मी शेताला बागाला बेसल डोस टाकला, पण त्या बेसल डोसच्या महिन्यानंतर जरी पाहिला त्याची वाढ होत नव्हती जशी ज्याला वाढ अपेक्षा तशी. मग शेवटी मी आपली सरांची, राजेंद्र पाटील सरांची यूट्यूब पाहिली होती, त्याच्यावर जिवंत जीवामृतचा प्रयोग पाहिलेला होता आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं जीवामृतची आखणी केली आणि स्वतः गाईचं शेण 5 किलो, 10 लिटर कच्चे दूध, अंडी, डेक्स्ट्रोज पावडर याचा उपयोग करून मी जीवामृत बनवलं. आणि सरांनी मला ते 24 तास ठेवायला सांगितलं, पण ते 36 तास भिजवलं आणि सोडलं. तो सोडल्याच्या 7व्या-8व्या दिवशीच मला पानामध्ये फरक जाणवला, अंतरात फरक जाणवला आणि पानाचा कलर बदलून गेला केळीच्या. हा फरक पडला. आणि विशेष म्हणजे माझ्या शेताच्या शेजाऱ्याने पण बाग लावला आहे माझ्यासोबतच. त्याचा 15 ते 20 दिवस माझ्या आधीचं क्षेत्र आहे, तर त्याचा आणि माझा आजमध्ये खूप मोठा बदल आहे. त्याचा आहे त्या स्टेजला आहे, माझा त्यापेक्षा खूप बदल झाला. म्हणजे ग्रोथ चांगली झाली, त्यापेक्षा माझी शायनिंग झाली बागाला चांगल्यापैकी. बरं सर, तुम्ही दुसऱ्या पण बागेला जिवंत जीवामृत वापरलं होतं? हो सर, वापरलं आहे मी. बरोबर. आणि किती वेळेस प्रयोग केला? त्या शेतामध्ये मी 2 वेळेस प्रयोग केला आहे सर. अच्छा. आणि ह्या शेतात एकदा? याच्यात एकदा केला आहे अजून. म्हणजे थोडक्यात आपण खत देत आहेत, त्या खताचा अपटेक होत नाही आहे, बाग थांबला आहे, बागेची अंतरी चाल करत नाही आहे. तर जसा भाऊंनी प्रयोग केला त्याप्रमाणे जर आपण प्रयोग केला तर आपल्या शेतात पण नक्कीच रिझल्ट भेटेल. धन्यवाद.